स्टुडंट, आज आपण इराचा सेशन नंबर 37 पाहणार आहे. तर त्यासाठी 37 सेशनला क्लिक केलेले आहे, त्यानंतर लॅबला क्लिक केलेले आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे टायपिंग करून घ्यायची आहे आणि नंतर सेल्फ पाथ लर्निंगला क्लिक करायचे आहे. यामध्ये 5 क्वेश्चन आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालेले आहे. सेल्फ पाथ लर्निंग नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहेत नॉलेजचे. तर यामध्ये आपल्याला 10 क्वेश्चन दिलेले आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करायचे आहेत. अशा प्रकारे आपले नॉलेज चेक हे कम्प्लीट झालेले आहे. सेशन नंबर 37 मधील आता आपण डू इट युअरसेल्फ पाहणार आहोत. तर त्यामध्ये बघा 5 क्वेश्चन आहेत. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट अ ब्लँक स्लाइड यूज फॉर्म टॅब. फॉर्म टॅब मधून आपल्याला स्लाइड्स ग्रुप मधून नवीन स्लाइड ऍड करायची आहे. तर इथे फॉर्म टॅब आहे, न्यू स्लाइड आणि ब्लँकला क्लिक करा, सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे. इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट मोहित खुराना अँड चेंज इट्स फॉन्ट कॅलिब्री अँड फॉन्ट साइज 36. इथे मोहित खुराना या टेक्स्ट वरती मी क्लिक केले, नंतर या लाईन वरती क्लिक केलेले आहे आणि यामधून कॅलिब्री नावाचा आपल्याला फॉन्ट घ्यायचा आहे. हे अल्फाबेटिकली फॉन्ट आहे, तर यामधून मी कॅलिब्री नावाचा फॉन्ट घेतलेला आहे. साइज 36 या ठिकाणावरून साइज 36 द्या आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट प्रोफाईल. प्रोफाईल हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे आहे अँड मेक इट मिडल आले आणि त्याला मिडल आले. तर इथे मी प्रोफाईल टेक्स्टला क्लिक केले, नंतर मी लाईनवर क्लिक केलेले आहे आणि या ठिकाणी पॅराग्राफ ग्रुप मध्ये अलाइन टेक्स्ट आणि इथून मिडल अलाइनमेंट अप्लाय करायची आहे. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द कंप्लीट टेक्स्ट ॲडोब फोटोशॉप. ॲडोब फोटोशॉप हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे आहे अँड मेक इट बोल्ड. तर इथे बघा ॲडोब फोटोशॉप हे लिहिलेले आहे, यावरती क्लिक करा. ॲडोब फोटोशॉप या टेक्स्ट वरती मी क्लिक केलेले आहे, ॲडोब फोटोशॉप, आणि याला काय करायचं आहे, बोल्ड करायचं. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट बेनिफिट्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर. हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे अँड मेक इट राईट अलाइनमेंट. तर इथे बेनिफिट्स ऑफ ड्रिंकिंग यावरती क्लिक केले, नंतर या लाईनला क्लिक केले आणि या ठिकाणावर राईट अलाइनमेंट अप्लाय केलेली आहे. अशा प्रकारे आपले डू इट युअर सेल्फ हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. डू इट युअर सेल्फ नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे प्रोसेस फोलिओ. तर या ठिकाणी प्रोसेस फोलिओ तुम्ही तयार करून अपलोड करायचा आहे. त्यानंतर आहे सिम्युलेशन क्वेश्चन अँड वन ब्लँक स्लाइड. या ठिकाणी ब्लँक स्लाइड ऍड करायची आहे स्लाइड ग्रुप मधून. तर न्यू स्लाइड मध्ये जावा आणि इथे ब्लँक. नेक्स्ट क्वेश्चन आहे. यू हॅव ऍड अ पिक्चर ऑफ बिझनेस प्रपोजल. या ठिकाणी बिझनेस प्रपोजलचं पिक्चर ऍड करायचं आहे. त्यासाठी इन्सर्टला क्लिक करा, पिक्चर, आणि यामधून हे बिझनेस प्रपोजलचं पिक्चर सिलेक्ट करायचे आणि इन्सर्ट. अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. सिम्युलेशन नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. तर या ठिकाणी आपण सेशन कंप्लीशन टेस्टला क्लिक करूया. यामध्ये बघा, यामध्ये 4 क्वेश्चन आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करणार आहेत.
Which of the following allows the transmission of telephone calls over network? तर टेलिफोन कॉल्स जे आहेत allows the transmission of telephone calls over the computer networks. तर voice over IP. Dash telephones are specialized input and output devices for receiving and sending voice communication. तर voice communication sending and receiving करण्यासाठी जे स्पेशलाइज्ड टेलिफोन वापरले जातात, इंटरनेट टेलिफोन असं म्हणतात त्याला. Telephony, also known as internet telephony, is a VoIP application that uses the internet rather than traditional telephone lines to support voice communication. Next voice over IP is a set of standard or technologies that support voice and other types of communication over the internet. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 37 कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.